बघितलं होतं, तर आपण पहिल्या दिवशी प्रेझेंट टेन्स बघितला होता, राईट. आता प्रेझेंट टेन्स मध्ये आपण टू बी आणि टू हॅव ची हेल्पिंग वर्ब्स बघितली होती. ओके, डिफरन्स बिटवीन टू बी अँड टू हॅव, त्याच्या आपल्या डेफिनेशन सुद्धा बघितल्या होत्या. ठीक आहे. एम आय ऑडिबल टू एव्हरीवन गाइज? एम आय ऑडिबल? येस ऑर नो? येस ऑर नो? येस, आय एम ऑडिबल गाइज. ओके, चलो, देर इज नो प्रॉब्लेम. तर ठीक आहे, आपण सेकंड डेला काय बघितलं होतं, जे काही पास्ट टेन्स आहे त्याचे टू बी आणि टू हॅव चे हेल्पिंग वर्ब्स बघितले होते, त्याच्या डेफिनेशन्स बघितल्या होत्या. ओके, आणि आज फ्युचर टेन्स मध्ये आपण टू बी आणि टू हॅव चे सेंटेन्सेस बघणार आहोत. ठीक आहे, त्यात आपण त्यांचे सेंटेन्सेस बघणार आहोत, त्यांचे हेल्पिंग वर्ब्स बघणार आहोत. ओके, चला. तर हे बघा, आणि प्लस आपल्याला तिन्ही काळाची आज आपण तिथं रिव्हिजन घेणार आहोत. ओके, चला. तर आता आज आपल्याला तिथं बघायचं आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स मीन्स व्हॉट गाईज? आपण पहिल्याच दिवशी बघितलं होतं. फ्युचर टेन्स मीन्स व्हॉट? भविष्यकाळ. भविष्यकाळ. ओके, जी क्रिया इन फ्युचर घडणार आहे किंवा जी सिच्युएशन इन फ्युचर येणार आहे, भविष्यात येणार आहे, त्यालाच आपण काय म्हणत असतो? फ्युचर टेन्स म्हणत असतो. ओके, आता डोअर तुम्हाला सांगते मी आता त्याचे जे काही डेफिनेशन आहे टू बी आणि टू हॅवच्या त्या. ओके, आणि त्या डेफिनेशन वरून तुम्हाला काय करायचं? डेफिनेशन वरून त्याचे जे काही हेल्पिंग वर्ब्स आहेत ना, ते तुम्ही मला सांगायचे. ओके, चलो. तर हे बघा, टू बी ची डेफिनेशन जी काही आहे फ्युचर टेन्स मध्ये, ती काय आहे? टू बी ची डेफिनेशन, डोवर विल बी समथिंग. डोवर विल बी समथिंग, करता काहीतरी असेल. ठीक आहे, आणि टू हॅव ची जी काही डेफिनेशन आहे फ्युचर टेन्स मध्ये, ती काय आहे? डोवर विल हॅव समथिंग. डोवर विल हॅव समथिंग, करत्याकडे काहीतरी असेल, करत्याकडे काहीतरी असेल. चलो गाईज, नाउ यू हॅव टू टेल मी द हेल्पिंग वर्ड्स ऑफ टू बी अँड टू हॅव इन फ्युचर टेन्स. कोणकोणते आहेत बरं हेल्पिंग वर्ड्स, जे की मी तुम्हाला सांगितलेत आता? ओके, डेफिनेशन मध्ये सांगितलेत. ठीक आहे, चलो. अश्विनी मॅम, सौरभ सर, चलो. Please tell me fast, guys. I want answer from you. Very good. Right, guys. तर हे बघा, फ्युचर तुम्ही जे काही डेफिनेशन जे काही हेल्पिंग वर्ड्स आहेत ते मला सांगितले. ओके, चलो. आता हे बघा, फर्स्ट वन इज टू बी. ओके, टू बी. टू बी म्हणजेच काय? असणे किंवा एखादी क्रिया होणे. एखादी क्रिया होणे म्हणजेच काय? फ्युचर डेज मध्ये काय? एखादी क्रिया होईल, एखादी क्रिया होईल, झालेली ओके, होत असेल. आता हे बघा, टू बी. आणि इकडे काय बघायचं आपल्याला? टू हॅव. टू हॅव. ठीक आहे, आता टू हॅव म्हणजे काय? कर्त्याकडे कशा तरी ताबा असणे किंवा मालकी असणे. ताबा असणे किंवा मालकी असणे. ठीक आहे, आणि कर्त्याला जो काही प्रत्यय लागत असतो मोस्टली, काय लागतोय त्यामध्ये? फ्युचर टेन्स मध्ये ला जवळ कडे. ला जवळ कडे, कर्त्याला कर्त्याजवळ कर्त्याकडे, च्या मध्ये च्या जवळ च्याकडे. ठीक आहे, चलो. तर हे बघा, ला जवळ कडे हा तिथं प्रत्यय लागत असतो गायस. ठीक आहे, ला जवळ आणि कडे. ओके, आता हे बघा, जे काही हेल्पिंग वर्ड्स आहेत टू बी चे, मी तुम्हाला जे काही डेफिनेशन मध्ये सांगितले होते आणि काही स्टुडंट्सने मला इथं आन्सर सुद्धा दिले. काय आहे? विल बी. डोवर विल बी समथिंग, करता काहीतरी असेल. ठीक आहे, म्हणजेच काय? विल बी. विल बी. ठीक आहे, काय हेल्पिंग वर्ड झाले? विल बी झाले. इकडे बघा, टू हॅव मध्ये डोवर विल हॅव समथिंग, कर्त्याकडे काहीतरी असेल. डोवर विल हॅव समथिंग, कर्त्याकडे काहीतरी असेल. काय होणार आहे? कर्त्याकडे काहीतरी असेल म्हणजेच विल हॅव. जे काही हेल्पिंग वर्ब आहे बघा इथं, विल हॅव असणार आहे. ओके, चलो. आता जो काही फॉर्म्युला आहे, जो की मी तुम्हाला आज तिसरा दिवस आहे, राईट डाऊन करून देते. कोणता आहे तो? सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता हा जो काही फॉर्म्युला आहे तो काय? सिंपल टेन्स विथआउट वर्ब. सिंपल टेन्स विथआउट वर्ब. ओके, चलो. आता कालच्या सारखेच परत मी इथं काही प्रोनाउन्स तुम्हाला राईट डाऊन करून देणार आहे गायज. ठीक आहे, आणि प्रोनाउन्स म्हणजेच काय? सर्वनाम. ओके, सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दालाच आपण काय म्हणतो तिथं? सर्वनाम असं म्हणत असतो. ओके, चलो. आता हे बघा, आय मीन्स व्हॉट? मी. ठीक आहे, ही मीन्स व्हॉट? तो. जेव्हा आपण एखाद्या जेंट्स बद्दल बोलतोय तेव्हा आपण ही म्हणत असतो. ठीक आहे, नेक्स्ट, शी मीन्स व्हॉट? ती. जेव्हा आपण एखाद्या लेडीज बद्दल बोलतोय. यू मीन्स व्हॉट? तू किंवा तुम्ही. तू किंवा तुम्ही. ठीक आहे, वी मीन्स व्हॉट? आम्ही किंवा आपण. आम्ही किंवा आपण. ठीक आहे, अँड दे मीन्स व्हॉट? ते, अनेक जण किंवा सर्वजण. ठीक आहे, आता यामधले जे काही अनेक वचनी सर्वनाम आहेत, कोणते आहेत अनेक वचनी सर्वनाम? कोणते असतील बरं? वी आणि दे. वी अँड दे हे काय झाले? प्लुरल प्रोनाउन्स झाले. प्रोनाउन्स. ओके गायज, चला. तर आता आपल्याला काय करायचं? याचे काही एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. ओके, now I am going to give you some examples and you have to translate these examples in English.
ready, guys? Are you ready? Yes or no? Yes. अविनाश सर येस मॅम. अश्विनी मॅम येस. व्हेरी गुड. चलो चला. तर आता हे बघा आय नंतर काय आहे ही नेक्स्ट शी नेक्स्ट इट नेक्स्ट बेबी नेक्स्ट वी नेक्स्ट यू अँड नेक्स्ट दे. ओके. चलो गाईज. आता हे बघा आय ही आता तुम्ही इथं बघत असाल विल बी देर इज ओनली वन हेल्पिंग वर्ड देर इज नो चॉईस अँड हिअर ऑल्सो देर इज ओनली वन वर्ड देर इज नो चॉईस. ओके. ठीक आहे. तर हे बघा तुम्हाला काय करायचंय मग करता तुमचा एक क्वेश्चन असू द्या करता तुमचा अनेक क्वेश्चन असू द्या काही घेणं देणं नाही आम्हाला. आम्ही डिरेक्टली विल बी घेणार आहोत. ठीक आहे. चलो मग आता तुम्ही इथं काय करणार आहात करता तुमचा एक वचनी असू द्या करता तुमचा अनेक वचनी असू द्या गायज. काय घेणार आहात तुम्ही इथं फक्त आणि फक्त घेणार आहात विल बी. विल बी. ओके. चलो आणि इकडं बघा आय ही शी इट राज राज वी यू अँड दे. वी यू अँड दे. ओके. आता हे बघा इकडे सुद्धा एकच हेल्पिंग वर्ब आहे चॉईस नाहीये तुम्हाला काहीच. ओके. त्यामुळे इकडे सुद्धा तुम्ही काय घेणार आहात एकच हेल्पिंग वर्ब घेणार आहात ते काय आहे विल हॅव. विल हॅव. ओके. चलो आता हे बघा आपल्याला एक सेंटेन्स घ्यायचं तिथं. ठीक आहे. मी पायलट असेल मी पायलट असेल काय येईल बरं एक्झाम्पल व्हॉट विल बी द आन्सर गाईज. मी पायलट असेल काय येईल मी पायलट असेल. ठीक आहे मी एकदा सांगते तुम्हाला नंतर तुम्ही सांगू शकता. ओके. देर इज नो प्रॉब्लेम. आता इकडे बघायचंय तुम्हाला आय विल बी मीन्स व्हॉट. आय विल बी मीन्स व्हॉट. येस ऋषी सर गणपत सर. आय विल बी मीन्स व्हॉट मी असेल मी असेल. ही विल बी मीन्स व्हॉट तो असेल. शी विल बी मीन्स व्हॉट ती असेल. बेबी विल बी मीन्स व्हॉट बाळ असेल. ठीक आहे. वी विल बी मीन्स व्हॉट आम्ही असू किंवा आपण असू. आम्ही असू किंवा आपण असू. ठीक आहे. नेक्स्ट आहे यू विल बी म्हणजेच काय तू असशील किंवा तुम्ही असाल. तू असशील किंवा तुम्ही असाल. ठीक आहे. अँड दे विल बी मीन्स व्हॉट ते असतील. ते असतील म्हणजेच इथं बघू शकता तुम्ही विल बीचे किती मिनिंग्स होतात. ठीक आहे. असेल असू असशील असाल असतील हे काय झाले तिथं विल बीचे मिनिंग झाले आहेत काय. ठीक आहे. चलो आता हे बघा मी पायलट असेल मी पायलट असेल. ठीक आहे. मी पायलट असेल काय आन्सर येईल जे की तुम्ही सांगितलंय गायज ऋषी सर गणपत सर आयफोन त्यांनी सांगितलं बऱ्याच लोकांनी मला. ओके. काय येणार आहे आय विल बी पायलट. आय विल बी पायलट. ओके. मी पायलट असेल आय विल बी मीन्स व्हॉट मी असेल पायलट म्हणजे काय पायलट. ओके. आता हे बघा नेक्स्ट आहे नेक्स्ट काय घ्यायचंय तुम्हाला तो संघाचा कर्णधार असेल. तो संघाचा कर्णधार असेल. कर्णधार मीन्स व्हॉट कॅप्टन. कर्णधार असेल. ठीक आहे. आणि संघ म्हणजेच काय टीम. ओके. तो संघाचा कर्णधार असेल व्हॉट विल बी द आन्सर गायज. मोटोरोला सर येस. कल्याण सर दॅट्स राईट. उज्ज्वला मॅम आउटस्टँडिंग. गणपत सर थोडस चुकलंय. प्रीती मॅम दॅट्स राईट. व्हेरी गुड. काय येणार आहे तो संघाचा कर्णधार असेल ही विल बी. ही विल बी मीन्स व्हॉट तो असेल संघाचा कर्णधार कॅप्टन ऑफ टीम. कॅप्टन ऑफ टीम. ओके. संघाचा कर्णधार. ओके गाईज. आता हे बघा संघाचा तुम्हाला या अगोदर पण मी सांगितलंय संघाचा ऑफ टीम संघाला टू टीम संघासाठी फॉर टीम. ओके. चलो नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे बघा नेक्स्ट ती खूप श्रीमंत असेल. ती खूप श्रीमंत असेल काय येणार आहे काय येईल. ओके. ओके. व्हेरी गुड गायज दॅट्स राईट. व्हेरी गुड गायज नाईस. व्हेरी गुड. विल हॅव नाही येणार. विल हॅव नाही येणार. ओके गायज. ठीक आहे. आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊयात लॉर्ड. नो लॉर्ड नाही येणार. ठीक आहे. आता आणखीन एक एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला ती ती थकलेली असेल.
ती थकलेली असेल. काय येईल बरं ती थकलेली असेल? तुम्हाला कालच सांगितलंय मी. आता ह्यातमध्ये नाही अडायला पाहिजे तुम्ही. ओके, राईट गाईज. शी विल बी टायर्ड. शी विल बी टायर्ड. ओके, व्हेरी गुड. ट्राईड नाही, ट्रायड. काय येणार आहे इथं? शी विल बी मीन्स व्हॉट? ती असेल थकलेली. टायर्ड, शी विल बी टायर्ड. ओके गाईज. नेक्स्ट आहे, तो एक लांब प्रवास असेल. तो एक लांब प्रवास असेल. एखादा मुलगा लांब प्रवास असणार आहे का? एखादी मुलगी लांब प्रवास असणार आहे का? एखादा जेंट्स लांब प्रवास असणार आहे का? विचार करा आणि नंतर आन्सर द्या. ओके, फर्स्ट यू हॅव टू थिंक गाईज अँड देन यू हॅव टू आन्सर. ओके, तो एक लांब प्रवास असेल. इट विल बी ए लॉंग जर्नी. इट विल बी ए लॉंग जर्नी. ओके, इट विल बी ए लॉंग ट्रिप. बी ए लॉंग जर्नी. लॉंग जर्नी. ओके गाईज, गुड. नेक्स्ट घ्यायचं आहे आपल्याला सेंटेन्स. बाळ बाळ मे मध्ये जन्मणार असेल. जन्मणार असेल. बाळ मे मध्ये जन्मणार असेल. ठीक आहे. हम्म, ऑन मे नाही येणार सिद्धे मॅम. मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितले प्रेपोजिशन्स. जेव्हा आपण डेज डेज बद्दल बोलतो तेव्हा तुम्हाला ऑन घ्यायचंय. जेव्हा आपण मंथ बद्दल बोलतोय, जेव्हा आपण सीझन बद्दल बोलतोय, तेव्हा मात्र तुम्हाला तिथं इन घ्यायचंय. ओके, गुड. काय येणार इथं मग? व्हेरी गुड. सीमा मॅम, दॅट्स राईट. प्रिया मॅम, शिवतेज सर, शुभू मॅम. ओके, काय येणार इथं? बेबी बेबी विल बी म्हणजेच काय? बाळ असेल मे मध्ये जन्मणार. बॉर्न इन मे. बॉर्न इन मे. ठीक आहे, फिट. नेक्स्ट द्यायचंय आपल्याला. ते ते सॉरी, आम्ही व्यस्त असू. आम्ही व्यस्त असू. काय येणार आहे? आम्ही व्यस्त असू. काय येईल बरं? व्हेरी गुड. शुभ मॅम, सुधी सर, निकिता मॅम, प्रिया मॅम, मोटोरोला, आयफोन, ऋषी सर. व्हेरी गुड गायज. अंजली मॅम, दॅट्स राईट. बरोबर आहे तुमचं. काय नाही, आम्ही व्यस्त असू. वी विल बी बिझी. वी विल बी बिझी. आम्ही व्यस्त असू. वी विल बी मीन्स व्हॉट? आम्ही असू. बिझी मीन्स व्हॉट? व्यस्त. ठीक आहे. नेक्स्ट, तू एका मिनिटात तिथे असशील. मिनिटात तिथे असशील. तिथे असशील. ठीक आहे. तू एका मिनिटात तिथे असशील किंवा तुम्ही एका मिनिटात तिथे असाल. राईट. तर तुझ्या मॅम, गुड ट्राय. भाऊसाहेब सर, ओके. कल्याण सर, ओके. गुड गायज. यू विल बी हिअर नाही, हा हिअर नाही, देअर करायचंय तुम्हाला. देअर. ओके. काय येणार आहे? आफ्टर पण नाही येणार. काय येईल इथं? यू विल बी मीन्स व्हॉट? तू असशील किंवा तुम्ही असाल. यू विल बी देअर इन ए मिनट. इन ए मिनट. ठीक आहे. इन ए मिनिट. ए मिनिट म्हणजेच काय? एका मिनिटात. ओके. नेक्स्ट घ्यायचंय आपल्याला. ते चालक असतील. ते चालक असतील. ओके. काय येईल बरं? ते चालक असतील. ते चालक असतील मीन्स व्हॉट? ड्रायव्हर. येस गणपत सर. मोटोला, गुड. दे विल बी ड्रायव्हर. सीमा मॅम, दॅट्स राईट. दे विल बी ड्रायव्हर. ठीक आहे. ते चालक असतील. आता हे बघा, आपल्याला ह्याचे मीन्स बघायचे आहेत आता. ओके. आय विल हॅव मीन्स व्हॉट? मला, माझ्याजवळ, माझ्याकडे काहीतरी असेल. ही विल हॅव मीन्स व्हॉट? त्याला, त्याच्याजवळ किंवा त्याच्याकडे काहीतरी असेल. ओके. नाही मॅम, निलया मॅम तुमचा आता मला मेसेज दिसला जस्ट. ओके. शी विल हॅव मीन्स व्हॉट? तिला, तिच्याजवळ, तिच्याकडे काहीतरी असेल. राज विल हॅव मीन्स व्हॉट? राजला, राजजवळ, राजकडे काहीतरी असेल.
वी विल हॅव मीन्स व्हॉट, आम्हाला आमच्याजवळ आमच्याकडे किंवा आपल्याला आपल्याजवळ आपल्याकडे काहीतरी असेल. यू विल हॅव मीन्स व्हॉट, तुम्हाला तुमच्याजवळ तुमच्याकडे किंवा तुला तुझ्याजवळ तुझ्याकडे काहीतरी असेल. दे विल हॅव मीन्स व्हॉट, त्यांना त्यांच्याजवळ त्यांच्याकडे काहीतरी असेल. राईट ऋषीचा, व्हेरी गुड. आता बघा आपल्याला काही एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. ठीक आहे. माझ्याकडे माझ्याकडे एक कार असेल. माझ्याकडे एक कार असेल. काय येईल बरं? माझ्याकडे असेल काय येईल? कर्त्याला काहीतरी प्रत्यय लागलाय. ओके, म्हणजेच काय, टू हॅव चा सेंटेन्स आहे. कल्याण सर, प्रीती मॅम, निकिता मॅम, सिद्धी मॅम, हेच काय आहेत. प्रकाश सर, उज्ज्वला मॅम, भाऊसाहेब सर. राईट गाईज. काय ना रीता, आय विल हॅव म्हणजेच काय, माझ्याकडे असेल एक कार म्हणजेच काय, एक कार. ठीक आहे. नेक्स्ट आहे त्याच्याजवळ फक्त एकच पेन असेल. एकच पेन असेल. त्याच्याजवळ फक्त एक पेन असेल. फक्त म्हणजेच काय, ओनली. ओके, राईट गाईज. ऋतुजा मॅम, निकिता मॅम, सीमा मॅम, सौरभ सर, सागर सर, सायली मॅम. दॅट्स राईट गाईज. काय होणार आहे, त्याच्याजवळ असेल ही विल हॅव. ओके, त्याच्याकडे असेल, त्याच्याजवळ असेल, त्याला असेल फक्त एकच पेन, ओनली वन पेन. ओके गाईज. नेक्स्ट, त्याला लांब शिफ्टी असेल. एखाद्या माणसाला लांब शिफ्टी असते का, जरा बारीक, जरा व्यवस्थित विचार करा. ठीक आहे. त्याला लांब शिफ्टी असेल, काय येणार आहे, राईट गाईज. प्रीती मॅम, उज्ज्वला मॅम, कल्याण सर, गणपत सर, व्हेरी गुड गाईज. ऋषी मॅम, दॅट्स राईट. ऋषी सर, दॅट्स राईट. निलय मॅम, येस निलय मॅम. दिसला आता. सिद्धी मॅम, येस. काय येणार आहे, इट विल हॅव लॉंग टेल. ओके गाईज. नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे, राजला राजला 2 मुले असतील. राजला 2 मुले असतील. काय येईल बरं? राईट, व्हेरी गुड. अंजली मॅम, गणपत सर, सीमा मॅम, ऋषी सर, शिवतेज सर. दॅट्स राईट गायज. सौरभ सर, प्रिया मॅम, प्रीती मॅम, यू आर राईट. राजला 2 मुले असतील. राज विल हॅव 2 sons. 2 sons. ओके. नेक्स्ट घ्यायचं आपल्याला, पुरेसे पैसे असतील. आपल्याकडे पुरेसे पैसे असतील. ठीक आहे. कडे पुरेसे पैसे असतील. काय असणार आहे आन्सर? आपल्याकडे असतील म्हणजेच काय, वी विल हॅव. राईट अंजली मॅम. एव्हरी मनी नाही येणार. ओफो, नो, दॅट्स रॉंग. ऋतुजा मॅम, नो, दॅट्स रॉंग. तुम्ही फक्त वी विल हॅव मनी राईट डाऊन केलंय. ओके, यू हॅव टू टेक युअर इनफ. ओके, ऍक्च्युअल वर्ड आहे इनफ. ठीक आहे. काय येणार आहे, वी विल हॅव इनफ मनी. ओके गाईज. नेक्स्ट, इकडे आपण काय घेतलंय, तू. आता इकडे आपण तुम्ही घेणार आहोत. ठीक आहे. तुमच्याकडे तुमच्याजवळ 2 मांजर असतील. 2 मांजर असतील. काय येणार आहे, तुमच्याजवळ 2 मांजर असतील. राईट गाईज. यू विल हॅव 2 cats. यू विल हॅव 2 cats. Have 2 cats. नेक्स्ट, मुलींकडे मुलींकडे किंवा मुलींना खूप सारे कपडे असतील. मुलींना खूप सारे कपडे असतील.
सारे कपडे असतील. काय होणार आहे? राईट गाइस, गर्ल्स विल हॅव so many clothes, so many clothes. Okay, girls will have so many clothes. Guys, is there any difficulty? Is there any doubt? Please feel free to ask me if there is any difficulty. You can ask me anytime. Okay, Anjali ma'am, there is no any difficulty. No doubt ma'am. Okay. चला तर आता आपल्याला काय करायचं बघा, तिन्ही काळावर म्हणजे काय, आजचं जे काही घेतलंय ते, मागच्या 2 दिवसात जे काही घेतलंय ते निलय मॅम, त्यावर आपण काय करावं होतं, आता रिव्हिजन घ्यायची आपल्याला. ठीक आहे, चलो मी आता एक व्यवस्थित तुम्हाला चार्ट राईट डाऊन करून देणार आहे, आणि तो जो काही चार्ट आहे तो तुम्हाला लर्न करायचा आहे. ठीक आहे, बिकॉज दिस चार्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड यू हॅव टू लर्न दिस चार्ट. ओके, कारण तो जो काही चार्ट आहे बघा, तो तुम्हाला भरपूर काम येणार आहे पुढं. तुमची कमेंटच व्यवस्थित दिसली नाही मला, वाचून नाही झाली बघा, रीड नाही झाली, भरपूर मोठी कमेंट होती तुमची. आता आपल्याला काय घ्यायचंय, 1 मिनिट गाईज. चलो, आता हे बघा, आपल्याला इथं टेन्स राईट डाऊन करायचे या कॉलम मध्ये, आणि या रो मध्ये आपल्याला वर्स राईट डाऊन करायचे. ओके, विच आर दोज वर्स? टू बी. ठीक आहे, टू बी मीन्स व्हॉट? असणे किंवा एखादी क्रिया होणे. ओके, अँड टू हॅव मीन्स व्हॉट? ताबा असणे किंवा मालकी असणे, मालकी असणे किंवा ताबा असणे. ठीक आहे, आणि जो काही प्रत्यय लागत असतो कर्त्याला, कोणता लागतोय? ला, जवळ किंवा कडे, ला जवळ किंवा कडे. ओके, चलो इथे घेणार आहोत आपण प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स मीन्स व्हॉट? वर्तमान काळ. नेक्स्ट आहे पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मीन्स व्हॉट? भूतकाळ, जी क्रिया भूतकाळात घडून गेली आहे. नेक्स्ट आहे फ्युचर टेन्स, अँड फ्युचर टेन्स मीन्स व्हॉट? भविष्यकाळ. ओके, चलो we have to write down here personal pronouns. That's I, he, she, it, Raj, we, you, and they. I, he, she, it, Raj, we, you, and they. Okay? Chalo guys. I, he, she, it, Raj, we, you, and they. Okay? Now guys, I want to ask you here one thing. Okay? Which are the helping words of to be in present tense? प्रेझेंट टेन्स मध्ये असलेले टू बी चे हेल्पिंग वर्ड्स तुम्ही मला सांगायचे आहेत. देर आर 3 हेल्पिंग वर्ड्स ऑफ टू बी इन प्रेझेंट टेन्स. यू हॅव टू टेल मी गाइज. चलो डू इट फास्ट एव्हरीवन. कोणकोणते आहेत? राईट, सिद्धे मॅम, प्रीती मॅम, दॅट्स राईट, कल्याण सर, दॅट्स राईट, प्रकाश सर, आउटस्टँडिंग. नेक्स्ट, चलो गाइज डू इट फास्ट. व्हेरी गुड. काय येणार आहेत? एम इज अँड आर, एम इज अँड आर. ठीक आहे, आता आय नंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ड यूज करत असतो? आय नंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ड यूज करतो? विच हेल्पिंग वर्ड विल यू यूज आफ्टर आय? कल्याण सर, दॅट्स राईट. आय नंतर आपण एम हे हेल्पिंग वर्ड यूज करत असतो. ठीक आहे, ही, शी, इट, राज किंवा सिंगुलर नाउन नंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ड यूज करत असतो? राईट, प्रीती मॅम, अंजली मॅम, ऋषी सर. येस गाईज, व्हेरी गुड. आपण इज हे हेल्पिंग वर्ड यूज करत असतो सिंग्युलर नाउन करता. ठीक आहे, आणि वी, यू, दे और प्लुरल नाउन नंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ड यूज करत असतो? राईट, व्हेरी गुड. प्रीती मॅम, कल्याण सर, प्राची मॅम, शिवते सर, ऋषी सर. आर हे हेल्पिंग वर्ड यूज करत असतो. ठीक आहे, नाउ next question. Which are the helping words of to be? Which are the helping words of to be in past tense? Which are the helping words of to be in past tense? Right, Preeti ma'am, Kalyan sir. There are 2 helping words. Shivtesh sir.
Yes, Prakash sir. Prakash sir. Second one is wrong. Okay. Right, guys. There are two helping words. First one is was. Second one is were. Okay. चला आता हे बघा आय ही शी इट किंवा राज नंतर किंवा सिंग्युलर नाउन नंतर तुम्ही कोणतं हेल्पिंग वर्ड यूज करत असता राईट सीमा मॅम शिवतेज सर दॅट्स राईट गाईज तुम्ही युज करत असता वॉज हे हेल्पिंग वर्ड आणि प्लुरल नाउन नंतर तुम्ही कोणतं हेल्पिंग वर्ड यूज करताय ऑस की वर राईट शिवतेज सर ऋषी सर येस जरा फास्ट आन्सर द्यायचे ओके सिद्धी मॅम दॅट्स राईट काय यूज करतो आपण वर यूज करत असतो ठीक आहे आणि हे बघा आय ही शी इट राज वी यू दे किंवा प्लुरल नाउन नंतर फ्युचर टेन्स मध्ये जे की आपण आत्ताच बघितलेलं आहे कोणतं हेल्पिंग वर्ड यूज करत असतो विच हेल्पिंग वर्ड विल यू यूज आफ्टर आय ही शी इट राज वी यू दे व्हेरी गुड विल राईट बी विल बी ठीक आहे काय चलो आता मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल देणार आहे ठीक आहे राज विद्यार्थी होता राज विद्यार्थी होता ही सॉरी राज विद्यार्थी आहे घ्यायला लागला आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये ठीक आहे राज विद्यार्थी आहे काय येणार आहे चलो गाईज फॉर्म्युला युज करायचा आहे तुम्हाला प्रीतीम राईट व्हेरी गुड कल्याण सर दॅट्स राईट अंजली मॅम दॅट्स राईट ऋषी सर गणपत सर व्हेरी गुड काय येणार आहे राज इज स्टुडंट राज इज स्टुडंट ठीक आहे सिंग्युलर नाऊन आहे ना त्यामुळं ओके राज विद्यार्थी होता राज विद्यार्थी होता काय येईल आन्सर प्रीती मॅम गणपत सर सिद्धी मॅम निकिता मॅम ऋषी सर निलया मॅम अंजली मॅम दॅट्स राईट गाईज राज वॉज स्टुडंट राज वॉज स्टुडंट ओके राज विद्यार्थी असेल राज विद्यार्थी असेल काय येईल राईट गाईज सौरभ सर कल्याण सर गणपत सर ऋतुजा मॅम व्हेरी गुड राज विल बी स्टुडंट राज विल बी स्टुडंट ओके ठीक आहे नेक्स्ट आहे आता मला एक सांगायचं हे जे काय आपण एक्झाम्पल घेतलंय ते सिंग्युलर नाउन्स आहे की प्लुरल नाउन्स आहे एक गोष्टी करता आहे की अनेक गोष्टी करता येतं येस गायज व्हेरी गुड दिस राईट कीप ट्राईंग गायज गुड ट्राय व्हेरी गुड आता हे बघा नेक्स्ट आहे ते व्यापारी आहेत ते व्यापारी आहेत आहेत काय हम्म दे आर मर्चंट दे आर मर्चंट्स मर्चंट्स ओके नेक्स्ट आहे ते व्यापारी होते ते व्यापारी होते काय येईल बरं ते व्यापारी होते नो ऋषी सर दॅट्स रॉंग प्रीती मॅम दॅट्स राईट येस सर मोटोरोला चुकलं तुमचं अंजली मॅम दॅट्स राईट ऋतुजा मॅम दॅट्स रॉंग ठीक आहे आता हे बघा अनेक वचन म्हटल्यावर तुम्हाला काय घ्यायला लागणार आहे वर घ्यायला लागल नाही तर ठीक आहे दे हॅव मर्चंट नाही त्यांच्याकडे व्यापारी नाहीये ठीक आहे ते व्यापारी आहेत काय येईल मग दे वर मर्चंट दे वर मर्चंट ते व्यापारी असतील असतील काही ते व्यापारी असतील राईट व्हेरी गुड दे विल बी मर्चंट दे विल बी मर्चंट बी मर्चंट चलो गाइस नेक्स्ट I, he, she, it, Raj, we, you and they. ठीक है I, he, she, it, Raj, we, you and they. I, he, she, it,
राज, वी, यू एंड दे। ठीक है चलो। विच आर द हेल्पिंग वर्ड्स ऑफ टू हॅव इन प्रेझेंट टेन्स? टू हॅव मध्ये असलेले प्रेझेंट टेन्सचे हेल्पिंग वर्ड सांगू शकता का गाईज तुम्ही मला? राईट, प्रीती मॅम. ओप्पो, ऋषी सर. राईट गाईज. कल्याण सर, दॅट्स राईट. काय आहेत? हॅव आणि हॅज. हॅव अँड हॅज. फर्स्ट वन इज हॅव, सेकंड वन इज हॅज. ठीक आहे. आता आय नंतर आपण कोणता हेल्पिंग वर्ड यूज करतोय? हॅव की हॅज? हॅव की हॅज? विच हेल्पिंग वर्ड विल यू यूज आफ्टर आय? येस, व्हेरी गुड. आय नंतर आपण हेल्पिंग वर्ड यूज करत असतो हॅव. ठीक आहे. ही, शी, इट नंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ड यूज करत असतो? हॅव की हॅज? राईट, प्रीती मॅम. हाय फोन, ओप्पो. राईट गाईज, हॅज हे हेल्पिंग वर्ड यूज करत असतो. वी, यू, दे किंवा प्लुरल नंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ड यूज करतो गाईज? कल्याण सर, दॅट्स राईट. राईट. हॅव हे हेल्पिंग वर्ड यूज करत असतो. ठीक आहे. चलो. आय, ही, शी, इट, राज, वी, यू, दे यानंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ड यूज करतोय गाईज पास्ट टेन्स मध्ये? राईट, शिवतेज सर, गणपत सर, आयफोन, प्रीती मॅम. दॅट्स राईट गाईज. हॅड हे हेल्पिंग वर्ड यूज करत असतो. देर इज हेल्पिंग ओनली वन हेल्पिंग वर्ड, देर इज नो चॉईस. ओके चलो. आणि आय, ही, शी, इट, राज, वी, यू, दे फ्युचर टेन्स मध्ये आपण कोणतं हेल्पिंग वर्ड यूज करतो? एक मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट मला तुम्हाला क्लिअर करायची, त्यामुळे कुणीही लेफ्ट व्हायचं नाहीये. ओके. मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. फ्युचर टेन्स बद्दल आहे ती कन्सेप्ट. ठीक आहे. चलो. काय येणार इथं? विल हॅव. विल हॅव. ठीक आहे. चलो. राज विद्यार्थी आहे. राजकडे पुस्तके आहेत. राजकडे पुस्तके आहेत. राज जवळ पुस्तके आहेत. राजला पुस्तके आहेत. राजकडे पुस्तके आहेत. व्हॉट विल बी द आन्सर? प्रिया मॅम, दॅट्स राईट. कल्याण सर, सौरभ सर, गणपत सर. राईट गाईज. उज्ज्वल मॅम, दॅट्स रॉंग. उज्ज्वल मॅमचं चुकले, बाकीच्यांचं बरोबर आहे गाईज. ओके, देर इज नो प्रॉब्लेम. काय येणार आहे? राजकडे पुस्तकं आहेत. राज हॅज बुक्स. राज हॅज बुक्स. ठीक आहे. राजकडे पुस्तके होती. पुस्तके होती. काय? राजला पुस्तके होती. राज जवळ पुस्तके होती. व्हेरी गुड. राज हॅड बुक्स. हॅड बुक्स. राजकडे पुस्तके असतील. हे असतील. राज विल बी बुक नाही. राज पुस्तक नसणार आहे. राजकडे पुस्तक असणार आहेत. ओके. राज विल हॅव बुक्स. हॅव बुक्स. ठीक आहे. चलो. नेक्स्ट आता. ते व्यापारी आहेत. ओके. ते व्यापारी आहेत. त्यांच्याकडे त्यांच्याकडे फुले आहेत. त्यांच्याकडे फुले आहेत. काही त्यांच्याकडे फुले आहेत. त्यांच्याजवळ फुले आहेत. राईट राईट, व्हेरी गुड. प्रीती मॅम. दे हॅव फ्लावर्स. हॅव फ्लावर्स. त्यांच्याकडे फुले होती. कडे फुले होती. आकाश सर, प्रिया मॅम, कल्याण सर, सायली मॅम. येस गाईज, शिवतेज सर. दे हॅड फ्लावर्स. त्यांच्याकडे फुले असतील. फुले असतील. काय? दे विल हॅव फ्लावर्स. व्हेरी गुड. सौरभ सर, शिवतेज सर. फ्लावर्स.
ओके गाईज. गाईज, इज देअर एनी डिफिकल्टी, इज देअर एनी डाऊट? यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी आहे का, काही शंका आहे का, काही अडचण आहे का? देयर इज नो प्रॉब्लेम. आता एक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करून घ्यायची आहे. ओके. नो. ठीक आहे. आता हे बघा, तुम्ही फ्युचर टेन्स मध्ये काही मुलांनी मला 2 हेल्पिंग वर्ड सांगितले, काही मुलांनी मला एकच हेल्पिंग वर्ड सांगितलं. ओके गाईज. तर मला एक सांगायचंय, फ्युचर टेन्स मध्ये किती हेल्पिंग वर्ड्स आहेत गाईज? हाऊ मेनी हेल्पिंग वर्ड्स इन फ्युचर टेन्स? राईट, व्हेरी गुड. कल्याण सर, अंजली मॅम, व्हेरी गुड. राईट. ऋषी सर, तुमची काही चूक नाहीये, कारण मीच ते राईट डाऊन करून दिलं होतं तुम्हाला. ओके. आता ते सांगायचं मला दुसरं. नाही तर काही मुलं म्हणतील मॅमला येतच नाही की काय दुसरं हेल्पिंग वर्क. ठीक आहे. चलो. येस. चला. तर आता मला एक सांगायचंय त्या अगोदर. ठीक आहे. आता हे बघा, शल आणि विल तिथं असे 2 हेल्पिंग वर्ड्स आहेत. शल विल किंवा शल बी विल बी. ओके. तर हे बघा, मला एक सांगायचंय, आपण शल कधी युज करतो? व्हेन विल वी यूज शल अँड व्हेन विल वी यूज विल. आता शलचं सांगा, विलचं सांगू नका, कारण ऑलरेडी आपलं झालंय विलचं. ओके. व्हेन विल यू यूज हेल्पिंग वर्ब शल? कधी यूज करत असतो? ठीक आहे, जाऊ द्या. राईट प्रीती मॅम, दॅट्स राईट. अंजली मॅम, तुम्ही मला करेक्ट आन्सर दिलं होतं, मग कधी यूज करतो शल आपण, सांगा बरं. अंजली मॅम. ओके. राईट. आता हे बघा, मला एक सांगायचं, फर्स्ट पर्सन मीन्स व्हॉट पहिल्यांदा? फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन. थर्ड पर्सन. ठीक आहे. प्रथम पुरुषाचे सर्वनाम, द्वितीय पुरुषाचे सर्वनाम, तृतीय पुरुषाचे सर्वनाम. ठीक आहे. आता हे बघा, फर्स्ट पर्सन. फर्स्ट पर्सन म्हणजे त्यात कोणते कोणते करते येतील, सांगता येईल का? कोणते कर्ते असतात फर्स्ट पर्सन मध्ये? तुमचं झालंय इंग्लिश मध्ये. येस. कल्याण सर, प्रीती मॅम, बरोबर आहे. व्हेरी गुड. आता हे बघा, फर्स्ट पर्सन म्हणजे काय? कुणाबद्दल बोललं जातंय? कुणाबद्दल बोललं जातंय? वक्त्याबद्दल बोललं जाते. ठीक आहे. वक्ता, त्यालाच काय म्हणतो आपण? स्पीकर. स्पीकर बद्दल बोललं जाते. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो असतो आपण? फर्स्ट पर्सन. स्पीकर, वक्ता. ठीक आहे. आता हे बघा, सेकंड पर्सन म्हणजे काय? ऐकणाऱ्याबद्दल बोललं जातंय, लिसनर बद्दल बोललं जातंय, श्रोत्याबद्दल बोललं जातंय. ओके. म्हणजेच काय? लिसनर. लिसनर, श्रोता. ओके. आणि हे बघा, थर्ड पर्सन मीन्स व्हॉट? वक्ता आणि श्रोत्याबद्दल बोललं जात नाही, तर कशा कोणाबद्दल बोललं जातंय? ज्याच्या विषयी बोललं, ज्याच्याबद्दल बोललं जातंय तो. बोललं जातंय तो. ठीक आहे. तो कोण असणार आहे? थर्ड पर्सन असणार आहे काय. ठीक आहे. आता हे बघा, वक्ता कोण आहे? मी आहे. राईट. मी म्हणजेच काय? मीला आपण काय म्हणत असतो गाईज? मी. नो. आय. येस. ठीक आहे. आता हे बघा, आम्ही दोघं कुणीतरी आहोत आणि तुमच्या सोबत बोलत आहोत. ठीक आहे. म्हणजेच काय? आम्ही. ठीक आहे. आम्ही तुमच्या सोबत बोलत आहोत, आम्ही वक्ते आहोत. ओके. आम्हीला आपण काय म्हणतो इंग्लिश मधनं? पल्लवी मॅम. राईट. 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 अंजली मॅम, बरोबर. काय? आय अँड वी. आय अँड वी. ठीक आहे. आता हे बघा, श्रोते कोण ऐकताय? तुम्ही ऐकताय, बरोबर. आता तुम्हीला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणत असतो? तुम्ही. राईट. शिवते सर, रमा मॅम, निकिता मॅम, सिद्धे मॅम, कल्याण सर, अक्षय सर. येस गाईज, काय येणार इथं? यू. ठीक आहे. लास्ट. आता जे काही उरलेले जे काही पर्सनल प्रोनाउन्स आहेत ते सांगा बरं एकदा. उरलेले जे काही रिमेनिंग पर्सनल प्रोनाउन्स आहेत ते तुम्हाला मला सांगायचे. काय येणार आहेत? आय वी यू झाले. राईट. रमा मॅम. राईट. व्हेरी गुड. काय येणार इथं? ही, शी, इट, दे. ठीक आहे. त्याच्याबद्दल बोललं जातंय, तिच्याबद्दल बोललं जातंय, त्यांच्याबद्दल बोललं जातंय. ओके. आता हे बघा, हे जे काही झाले ते कोण झाले? थर्ड पर्सन झाले. आता हे बघा, शल आपण कंटिन्यू फर्स्ट पर्सन साठी युज करत असतो.
तर शल आपण कधी युज करतो? शल आपण कोणत्या युज करतो ते तुम्हाला मला सांगायचं. कधी युज करतो आपण शल गाईज? रमा मॅम राईट. फर्स्ट पर्सनला जर युज करत असतो आपण शल कशाला युज करत असतो? आय आणि वी साठी युज करत असतो. ठीक आहे. शल असो, शल बी असो, शल हॅव असो. ओके. शल हॅव असो. कधी युज करतोय आपण? आय आणि वी साठी, म्हणजेच काय? फर्स्ट पर्सन साठी युज करत असतो. ओके. आता हे बघा, आणि विल कधी आपण युज करत असतो? विल ऑल पर्सनल प्रोनाउन्स किंवा ऑल सब्जेक्ट साठी आपण विल यूज करत असतो. ठीक आहे. ऑल सब्जेक्ट साठी. आणि शल कधी यूज करतोय आपण? फर्स्ट पर्सन साठी, म्हणजेच काय? आय आणि वी साठी. ठीक आहे. आता हे बघा, आपण अलीकडं मॉडर्न इंग्लिश मध्ये तिथं फक्त आणि फक्त विलचा यूज करतो. ठीक आहे. पण तुम्हाला जर कन्फर्म माहित असेल नेमकी विलचा, नेमकी शलचा यूज तिथं कधी करायचा एक्झॅक्टली, कोणत्या कर्त्यानंतर करायचा, तर मात्र तुम्ही तिथे डेफिनेटली शलचा सुद्धा यूज करू शकता. ओके. ओके गाईज, समजलंय का आता? इज देयर एनी डाऊट? नो. येस मॅम. ठीक आहे. नाही अडचण काही अक्षय सर? चलो. आता हे बघा, जशी आता आणि मोस्ट इम्पॉर्टंट होमवर्क मला लवकरात लवकर तुम्ही कंप्लीट करून शेअर करायचा आहे काय. ठीक आहे. आजही तुम्हाला उशिरा होमवर्क भेटणार आहे, कारण ही जी काही रेकॉर्डिंग आहे ना ती मला जरा लेट भेटते. ठीक आहे. त्यानंतर ती अपलोड करावी लागते, परत क्लास पण असतो मला. ओके. याच्यानंतर क्लास असल्यामुळे तुम्हाला जरा थोडी उशिरा भेटते रेकॉर्डिंग. ओके. चलो. आणि जी काही टेस्ट आहे ना, सॉल्व्ह केली नसेल त्यांनी इमिजिएटली आता सॉल्व्ह करायची टेस्ट. ओके. ठीक आहे का? टेस्ट कशी होती आजची? कशी होती टेस्ट? प्रेझेंट टेन्सवर आणि पास्ट टेन्सवर 15 मार्कची टेस्ट होती काय? इझी. ओ, मस्त. 15 पैकी 15. इझी. गुड. व्हेरी गुड मॅम. हम्म. इझी होती. 8 मार्क्स. छान. गुड. ओके. व्हेरी गुड. देर इज नो प्रॉब्लेम. उद्याची सुद्धा व्यवस्थित सर्वांनी टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. उद्याची टेस्ट फक्त किती मार्कची? 10 मार्क्सची. ओके. त्यामुळे टेस्ट सॉल्व्ह करायची आहे आणि मोठी पॉईंट म्हणजे होमवर्क सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता हे बघा, तुम्हाला काय करायचंय? मॅम आम्हाला वेळच नाही भेटत. किती मोठं दिला तुम्ही होमवर्क? ठीक आहे. जर आम्ही 5-10 क्वेश्चन असे केले असते, आम्ही 15 क्वेश्चन असे केले असते, तुम्हाला जेवढे करता येतील तेवढे करा. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही, पण करा. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता हे बघा, काही मुलं काय म्हणतील, मॅम आम्ही होमवर्क कंप्लीट केले, आम्ही 60चे 60 क्वेश्चन सोडले, आता आम्ही नाही सॉल्व्ह करणार एवढे. आता तुम्ही तर म्हणलात जेवढं करायचं तेवढे करा. ठीक आहे. तसं करायचं नाहीये. ज्यांना ट्राय करा की तुम्ही 100% सगळेचे सगळे क्वेश्चन जे सॉल्व्ह करणार आहात. ओके. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर मी तिचं व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे. ओके. तुमचे करेक्शन तिथं मी होमवर्क मध्ये करून येणार आहे, त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके. चला गाईज, थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू. ओ, 100 क्वेश्चन द्या आधी, तेवढे सॉल्व्ह करा ऋषी सर. आधी तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करा, नंतर आपण 100 क्वेश्चन देऊ. देर इज नो प्रॉब्लेम. ओके. चला. तर उद्याच्या क्लासमध्ये आपण काय घेणार आहोत? तर उद्याच्या क्लासमध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्स घेणार आहोत, अफर्मेटिव्ह सेंटेन्स घेणार आहोत, निगेटिव्ह इंटरगेटिव्ह सेंटेन्स घेणार आहोत. त्यामुळे उद्याचा क्लास इथं कुणीही मिस करायचा नाहीये गाईज. ठीक. कारण उद्याचा क्लास मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. त्याचं रिझन काय आहे की आतापर्यंत आपण इंडिव्हिज्युअल टेन्सेस बघितले होते, पण उद्या मात्र आपण तिन्ही टेन्सेस सोबत घेऊन चालणार आहोत. ओके. आणि तिन्ही टेन्सेस आपण कंपॅरिझन बघणार आहोत उद्याच्या क्लासमध्ये. ओके. जे काही निगेटिव्ह असतील, जे काही सगळे सेंटेन्स असतील त्यामध्ये. ओके. चलो. थँक यू सो मच टू ऑल ऑफ यू गाइज. बाय एव्हरीवन. नाईस टू मीट यू गाइज. सी यू टुमॉरो. बाय एव्हरीवन.